नमस्कार मित्रांनो, आता आपण लेसन 2 पाहणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यांना इंग्रजीतले बरेच शब्द माहिती असतात, पण वाक्य कशी बनवायची ते कळत नसतं. तर हे शिकण्यासाठी स्टेप बाय स्टेप कोणत्या गोष्टी शिकाव्या ते महत्वाचं आहे आणि ते कोणी सांगत नाही. आणि त्यामुळे काय होतं की आपण कुठलाही व्हिडिओ पाहिला ग्रामरचा की तो समजायला अवघड वाटतो, कारण आपला पाया पक्का नसतो, आधीच्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात. म्हणून मी हे लेसन्स सुरू केले आहेत, जे तुम्ही स्टेप बाय स्टेप पाहत गेलात आणि त्याचा अभ्यास करत गेलात की तुम्हाला इंग्रजी शिकणं किंवा इंग्रजी बोलणं खूप सोपं होईल. तर इंग्रजी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर या लेसनमध्ये आपण प्रेझेंट टेन्स पाहणार आहोत. तुम्हाला माहितीच असेल की काळाचे 3 प्रकार असतात. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. तर आता आपण फक्त प्रेझेंट टेन्स बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा. टेन्स शिकण्याआधी तुम्हाला क्रियापदाबद्दल माहिती घेणं महत्वाचं आहे. जर माहीत नसेल काही जणांना तर मी थोडक्यात सांगतो की क्रियापदाची काही रूपं असतात जी आपण काळानुसार वापरतो. उदाहरणार्थ, जर राईट हे क्रियापद जर घेतलं, राईट म्हणजे लिहिणे, तर राईट हे बेस फॉर्म आहे म्हणजे मूळ क्रियापद आहे, ज्याला आपण थोडक्यात V1 म्हणू. रोट हे पास्ट टेन्स आहे म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप म्हणू आपण त्याला V2. आणि रिटर्न हे पास्ट पार्टिसिपल आहे, त्याला आपण क्रियापदाचं तिसरं रूप म्हणू V3. आणि रायटिंग म्हणजे राईटला ING जोडला तर होतं रायटिंग आणि याला म्हणतात प्रेझेंट पार्टिसिपल, आपण ह्याला VING असं म्हणू. आता आपल्याला इंग्रजी नीट बोलता येत नसलं तरी आपण काही वाक्य बोलू शकतो, ऐकलेली असतात किंवा कुठे वाचलेली असतात आणि आपल्याला अर्थ माहीत असतो, त्यामुळे आपण ती बोलतो. तर वाक्याची रचना कशी असते? उदाहरणार्थ, आय प्ले क्रिकेट एक साधं वाक्य आहे, तर याचा अर्थ होतो की मी क्रिकेट खेळतो. आता या वाक्यामध्ये क्रिया कोण करतंय? तर मी, म्हणजे मी करणार आहे म्हणजेच करता आहे, ज्याला इंग्रजीमध्ये सब्जेक्ट असं म्हणतात. आणि काय करतोय? तर खेळतोय, म्हणजे खेळणे ही क्रिया आहे, वर्ब आहे. आणि क्रिया कशा संबंधी आहे? म्हणजे खेळतोय, काय खेळतोय? तर क्रिकेट, म्हणजे क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे, म्हणजे यालाच कर्म असं म्हणतात की ज्याच्या संबंधी क्रिया घडते. तर टेन्समध्ये जेव्हा वाक्याची रचना केली जाते किंवा सर्वसाधारण जेव्हा वाक्याची रचना केली जाते तेव्हा सुरुवातीला कर्ता असतो, त्याच्यानंतर क्रियापद असतं आणि त्याच्यानंतर कर्म असतं. तर मी हे फक्त अधिक माहितीसाठी सांगितलं. समजायला कठीण जात असेल तर फक्त एवढं लक्षात ठेवा की सुरुवातीला कर्ता असतो आणि त्याच्यानंतर क्रियापद येतं. आता आपण प्रेझेंट टेन्स बघूया. आता प्रेझेंट टेन्समध्ये 4 प्रकार पडतात. एक असतो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. 2 प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ. 3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण वर्तमान काळ. आता हे 4ही प्रकार एका क्रमाने लक्षात ठेवा. पहिला सिंपल, दुसरा कंटिन्युअस, तिसरा परफेक्ट आणि चौथा परफेक्ट कंटिन्युअस, कारण पुढे समजायला सोपं जाईल. तर एक एक प्रकार आपण समजून घेऊया. पहिला प्रकार आहे सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. तर या प्रकारात आपण अशा गोष्टी सांगू शकतो की ज्या नेहमी घडतात किंवा नेहमी केल्या जातात, जसं की तो कॉलेजला जातो, मी कामाला जातो, आम्ही कॅरम खेळतो वगैरे वगैरे, म्हणजे ज्या गोष्टी नेहमी केल्या जातात. किंवा यामध्ये आपण अशाही गोष्टी सांगू शकतो की ज्या सत्य आहेत म्हणजे फॅक्ट्स आहेत, जसं की झाडे सावली देतात, सूर्य पूर्वेला उगवतो, पृथ्वी गोल फिरते. तर अशी वाक्य ही या प्रकारामध्ये येतात. तर ही वाक्य इंग्लिशमध्ये कशी लिहितात? तर खूप सोपं आहे. यामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, जसं की आय गो टू ऑफिस म्हणजे मी ऑफिसला जातो. टू म्हणजे ला, टू ऑफिस म्हणजे ऑफिसला, आय गो टू ऑफिस. वी वॉच न्यूज म्हणजे आम्ही बातम्या बघतो. आय स्पीक इंग्लिश मी इंग्लिश बोलतो. यामध्ये जर बघितलं असेल तर जो क्रिया करतोय तो पहिला आणि त्याच्यानंतर क्रियापद. वी वॉच, आय गो, आय स्पीक. आता या काळामध्ये फक्त एक नियम पाळायला लागतो, तो म्हणजे कर्ता जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजे लेसन 1 बघितलं असेल तर तुम्हाला समजेल. थोडक्यात सांगायचं तर कर्ता ही, शी किंवा इट असेल किंवा एखादं नाव असेल, जसं की अजय, शिल्पा, टायगर, एखाद्या वस्तूचं नाव सुद्धा असू शकतं. फक्त ते एक वचनी असलं पाहिजे, अनेक वचनी असलं नाही पाहिजे. तर क्रियापदाला एस किंवा ES लावला जातो.
त्याच्यासाठी सुद्धा नियम आहेत, पण सध्या एवढं लक्षात ठेवा की क्रियापदाला एस किंवा ईएस एवढं लावलं जातो. उदाहरणार्थ, मी पत्र लिहितो असं जर वाक्य असेल तर होईल आय राईट अ लेटर. पण जर असेल तो पत्र लिहितो, म्हणजे इथे कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तर हे वाक्य असं होईल की ही राईट्स अ लेटर, म्हणजे राईटला आपण एस लावला आहे. ट्री गिव्स शेड म्हणजे झाड सावली देते. पण जर असं असेल अनेक झाडं असतील तर हे थर्ड पर्सन आहे, पण हे सिंग्युलर नाही, म्हणजे एक वचन नाहीये, इथे अनेक झाडांबद्दल बोललं गेलंय, त्याच्यामुळे आपण गिव्हला एस लावणार नाही. तर हा नियम लक्षात ठेवायला लागतो जेव्हा आपण या काळामधली वाक्य बनवतो. आता अजून काही वाक्य बघूया आपण. आम्ही व्यायाम करतो, वी डू एक्सरसाइज. राज सर्वांना मदत करतो, राज हेल्प्स ऑल. मी इंग्रजी शिकवतो, आय टीच इंग्लिश. पक्षी आकाशात उडतात, अनेक पक्षी आहेत, त्यामुळे बर्ड्स फ्लाय इन द स्काय. वाघ जंगलात राहतो, थर्ड पर्सन आहे आणि सिंग्युलर आहे, त्यामुळे टायगर लिव्स इन अ जंगल. आता आपण दुसरा प्रकार बघूया, तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता या प्रकारामध्ये आपण चालू असणारी क्रिया सांगू शकतो. जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघताय तर तुम्ही म्हणू शकता की मी व्हिडिओ पाहत आहे. आता या प्रकारामध्ये क्रियापदाला आयएनजी लावलं जातं आणि कर्त्यानंतर एक सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. तर मी व्हिडिओ बघत आहे हे वाक्य आपण कसं म्हणणार, तर आय नंतर सहाय्यकारी क्रियापद एम, आय एम, आणि वॉचला आपण आयएनजी लावणार. वॉच म्हणजे बघणे. आय एम वॉचिंग अ व्हिडिओ. तर खूप सोपं आहे. मग आय एम रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहत आहे. ही इज ड्रायव्हिंग अ कार, तो कार चालवत आहे. अनय इज गोइंग टू स्कूल, अनय शाळेत जात आहे. दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. तर हा प्रकार खूप सोपा आहे. ज्यांना टेन्स येत नाही ते पण हा प्रकार वापरतात. तुम्ही पण या प्रकारातले वाक्य बोलत होता असाल. आता बघूया तिसरा प्रकार, तो आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. यामध्ये आपण एखादी क्रिया पूर्ण करून झाली आहे, म्हणजे एखादं काम पूर्ण करून झालं आहे हे आपण ह्याच्यामधून सांगू शकतो. जसं की मी ताजमहाल पाहिला आहे किंवा पाहिलेला आहे. मी लेसन 1 बघितलं आहे, म्हणजेच लेसन 1 माझा बघून झाला आहे. अशा प्रकारची वाक्य यामध्ये येतात. या प्रकारामध्ये हॅव किंवा हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आणि याच्यामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात. आता थर्ड पर्सन सिंग्युलरसाठी आपण एक पहिल्या प्रकारामध्ये नियम बघितला. तशाच प्रकारे जर कर्ता असेल तर हॅजचा वापर करायचा आणि इतर कर्त्यांसाठी हॅवचा वापर करायचा. उदाहरणार्थ, वी हॅव वॉच्ड लेसन 1, आम्ही लेसन 1 बघितला आहे किंवा बघितलेला आहे. आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलं आहे किंवा लिहून झालं आहे. अमर हॅज गॉन टू मुंबई, गॉन हे गोचं तिसरं रूप आहे. अमर मुंबईला गेलेला आहे किंवा मुंबईला गेला आहे. आय हॅव सबस्क्राईब्ड एके एज्युकेटर, केलं नसेल तर करा. तर आता आपण बघूया शेवटचा प्रकार, चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता काही क्रिया अशा असतात की ज्या भूतकाळात चालू झालेल्या असतात आणि अजून पण म्हणजे वर्तमान काळापर्यंत चालू असतात. तर या क्रिया आपण यातून सांगू शकतो. उदाहरणार्थ, ते घर बांधत आहेत, म्हणजे घर बांधण्याची क्रिया ही काही काळ आधी चालू झाली, काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी, आणि ती अजूनही चालू आहे. जर हे मराठी वाक्य बघितलं तर हे तुम्हाला चालू काळासारखंच वाटेल, म्हणजे घर बांधत आहेत. कारण मराठीमध्ये हा प्रकार नसतो, चौथा प्रकार हा मराठीमध्ये नाहीये आणि हा प्रकार चालू काळासारखाच लिहिला जातो मराठीमध्ये. त्यामुळे मराठीत ओळखायला सोपं जावं म्हणून मी हे वाक्य असं म्हणतो की ते घर बांधत आले आहेत. या प्रकारात हॅव आणि हॅजचाच वापर केला जातो, पण त्याच्यासोबत बीन जोडला जातो आणि क्रियापदाला आयएनजी जोडला जातो, म्हणजे क्रियापदाचं प्रेझेंट पार्टिसिपल हे रूप वापरलं जातं. तर इंग्रजीमध्ये कसं लिहितात बघूया. आय हॅव बीन रायटिंग अ लेटर म्हणजे मी पत्र लिहित आलो आहे, म्हणजे पत्र पहिल्यापासून लिहितोय आणि अजूनही पत्र लिहितोय. म्हणजे आपल्याला असं सांगायचं की मला पत्र लिहायची सवय आधीपासून आहे. ही हॅज बीन गोइंग टू स्कूल म्हणजे तो शाळेत जात आला आहे, म्हणजे तो आताच शाळेत जात नाहीये तर खूप आधीपासून तो शाळेत जात आला आहे. आता या क्रियेमध्ये आपण टाइम सुद्धा सांगू शकतो किंवा टाइम सांगितला जातो. तर क्रिया कधीपासून चालू आहे ते सांगण्यासाठी सिन्सचा वापर केला जातो आणि
फॉर क्रिया किती वेळ चालू आहे ते सांगण्यासाठी केला जातो. जसं की दे हॅव बीन बिल्डिंग हाऊस फॉर 2 months, म्हणजे ते 2 महिन्यापासून घर बांधत आहेत. किती वेळापासून? तर 2 महिन्यापासून. आणि दे हॅव बीन बिल्डिंग हाऊस सिन्स मार्च, तर ते मार्च पासून घर बांधत आहेत, म्हणजे मार्च या महिन्यापासून घर बांधत आहेत. इथे क्रिया त्यांनी मार्च महिन्यापासून सुरू केले, त्याच्यामुळे आपण इथे सिन्स वापरला. पहिल्या वाक्यामध्ये काळ सांगितलाय की 2 महिने, त्याच्यामुळे तिथे फॉर वापरलाय. आणि या वाक्यामध्ये सिन्स वापरलाय. ही हॅज बीन लर्निंग तबला फॉर 4 years, तो 4 वर्षापासून तबला शिकत आहे. आणि ही हॅज बीन लर्निंग तबला सिन्स 2020, तो 2020 पासून तबला शिकत आहे. क्रिया कधी सुरू झाली हे सांगितलंय, म्हणून इथे सिन्स वापरलाय. ही हॅज बीन स्टडिंग सिन्स मॉर्निंग, तो सकाळपासून अभ्यास करत आहे. वी हॅव बीन डुईंग दिस फॉर मेनी इयर्स, आम्ही हे खूप वर्षापासून करत आहोत. तर असे हे 4 प्रकार आहेत. हे जर तुम्ही नीट समजून घेतले तर भूतकाळ आणि भविष्यकाळ याचे सुद्धा 4 प्रकार आहेत. जर हे वर्तमान काळाचे 4 प्रकार जर तुम्हाला नीट समजले तर ते भूतकाळाचे आणि भविष्यकाळाचे 4 प्रकार लगेच समजतील. तर प्रेझेंट टेन्स नीट समजून घ्या. आता बघूया की या वाक्यांचं जर नकारार्थी करायचं असेल, म्हणजे निगेटिव्ह करायचं असेल, तर काय केलं जातं. नकारार्थी करताना सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर नॉट लिहिला जातो. एवढाच बदल केला जातो सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर. पहिला प्रकार बघितला सिंपल प्रेझेंट टेन्सचा, तर त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाहीये. तर सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे तिथे आपण डू चा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून करतो. म्हणजे डू हे क्रियापद आहे, डू म्हणजे करणे, पण त्याचा वापर आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणून करतो त्या वाक्यामध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. म्हणजे वाक्य आहे आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. तर नकारार्थी करताना आय डू नॉट राईट अ लेटर किंवा आय डोंट, डू नॉटचा होतो डोंट. आय डोंट राईट अ लेटर, मी पत्र लिहित नाही. थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर डजचा वापर केला जातो. ही डज नॉट राईट अ लेटर, म्हणजेच ही डझंट राईट अ लेटर, तो पत्र लिहित नाही. आणि बाकीच्या प्रकारामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर नॉट वापरला की नकारार्थी होतं. चालू काळामध्ये जर वाक्य असं आहे की आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे, तर त्याचं नकारार्थी करताना होतं आय एम नॉट रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित नाहीये. पूर्ण काळामध्ये आय हॅव रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलं आहे, त्याचं नकारार्थी होतं आय हॅव नॉट रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलं नाहीये. चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो आहे. नकारार्थी करताना आय हॅव नॉट, हॅव नंतर नॉट, आय हॅव नॉट बीन रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आलो नाहीये. तर असे आपण 4 प्रकार पाहिले. लक्षात कसं ठेवाल तर 4 प्रकारांचा क्रम लक्षात ठेवा. पहिल्या प्रकारामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात आणि त्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाहीये. तिसऱ्या प्रकारामध्ये क्रियापदाचं तिसरं रूप वापरतात आणि हॅव किंवा हॅजचा वापर केला जातो. दुसऱ्या आणि चौथ्या प्रकारामध्ये क्रियापदाला आयएनजी लावला जातो आणि दुसऱ्या प्रकारामध्ये एम इज आर पैकी एक वापरलं जातं आणि चौथ्या प्रकारामध्ये हॅव आणि हॅज सोबत बीनचा वापर केला जातो. तर निरीक्षण करा, काही ट्रिक वापरा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता मी काही वाक्य देतो, त्यांचा काळ ओळखा आणि त्याचा मराठीत अर्थ करा. तुम्हाला किती वाक्यांचे अर्थ समजले ते मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या लेसनमध्ये. पुढच्या लेसनमध्ये आपण पास्ट टेन्स बघूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा.